आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आता का वेगळं झाला याला काय कारण आहे? मुळात आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आम्ही महात्मा गांधी विद्यार्थी हॉस्टेलवर गावामध्ये राहायला होतो 1997-98-2000 या काळात। त्यांच्याबद्दल एक प्रेम होतं, एक आपल्या महात्मा गांधी हॉस्टेलचा एक माणूस आमदार होतो आणि ओबीसी समाजामधला एक माणूस आमदार होतोय। तर त्यासाठी आपण मी काय केलं संपूर्ण तालुक्याला माहिती आहे। गेली 2 वर्ष म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मी त्यांना काय केलं संपूर्ण पत्रकार किंवा तालुक्यातील सर्व जनतेला माहीत आहे। परंतु काय झालं की इलेक्शन जसं झालं, आमदार साहेबांनी मुस्लिम समाज असो, ख्रिश्चन समाज असो, काही अल्पसंख्याक समाज असो, त्यांना त्यांची जी भाषा आहे ती बदलल्या म्हणजे त्यांच्यावर काही नाही ते आरोप भरपूर केले। ज्या लोकांनी त्यांना विधानसभेच्या वेळी मतदान केलेलं आहे त्यात आमचे काही मित्र बांधव होते की त्यांचे मला फोन यायला लागले, अरे बाबा हे काय आहे, आपण एवढं मदत केली आमदार साहेबांना आणि असं कसं। त्यामुळं आमची थोडी फारकत आणि काय अशा गोष्टी आहेत की मी आता इथं आपल्याला बोलू शकत नाही की त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली। दुसरा एक मुद्दा असा की लिंगायत समाज आता जे लिंगायत समाजाकडून आरडी असे उमेदवार म्हणून हे करेल, तुम्ही सुद्धा लिंगायत समाजाचा आहे, म्हणजे तुम्ही आरडी साहेबांसोबत असायला पाहिजे होतं, याचं काय? मुळात मी भाजप सोडल्यानंतर मी डायरेक्ट शिवसेनेमध्ये गेलो। आरडी साहेबांचं आज तसं बघायला गेलं तर ते नगराध्यक्ष पदास त्यांचं काम नाही, कारण मुळात त्यांचा जो पेशा आहे तो डॉक्टर पेशा आहे। त्यांचं सांगलीमध्ये CNRचे हॉस्पिटल आहे, इथं जतमध्ये 2 हॉस्पिटल आहेत, मेडिकल कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, तर ते काम करू शकत नाही। आणि मुळात सलीमबाई आमचे जे आहेत उमेदवार जे पक्षाने दिलेले आहेत ते आज त्यांनी कुठल्याही गोरगरीब माणसाचं काम करायचं असेल तर ते आमचे सलीमबाई करू शकतात। आणि लिंगायत समाजाला मी एक आवाहन करतो की तमाम जत शहरातील लिंगायत समाजाने आमच्या सलीमबाई यांच्या नगराध्यक्षपदाला त्यांनी मतदान करावं आणि म्हणजे मतदान करावं असं मी आवाहन करतो। अजून एक जी भाजपने आता ब्ल्यू प्रिंट सादर केली, तसं तुमच्या शिवसेनेचं काय वेगळं काय विजन असणार आहे? हे बघा, हे ब्ल्यू प्रिंट हे सगळे फसवे आहे। आता जत शहरामध्ये आमदारांनी सांगितले की आपण हे करणार आहे म्हणजे प्राणी संग्रहालय, हे म्हणजे हास्यास्पद आहे, लोकांनी जास्त मनावर घेऊ नये। आणि ब्ल्यू प्रिंट ही काय मुळात नगर विकास खातं आमच्याकडे आहे। नगर विकास खातं हे काम आमचे माजी उपमुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच देणार आहेत, पण ते कुठल्या ह्याच्यातून करणार हे हा प्रश्न आहे। आणि हे ब्ल्यू प्रिंट हे धोतांड आहे, लोकांना फसवेगिरी आहे। आता मुळात तुम्हाला मी एक सांगतो, आमदार साहेबांनी सुसलाद हे गाव, मी त्या सभेला होतो, दत्तक घेतलं होतं, तर त्या गावाला साहेबांनी अजून आमदार साहेबांनी 1 रुपयाचा फंड दिलेला नाही, तर तुम्ही कसं त्यांच्यावर विश्वास ठेवणार ब्ल्यू प्रिंटचा? आता अजून एक मुद्दा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आरडी साहेबांचा तुम्ही मगाशी प्रश्न विचारला, तर मुळात आरडी साहेबांची ही घोर फसवणूक आहे। 1 मत 2 आमदार असं विधानसभेला ठरलं होतं। आता 1 मत 2 आमदार, मग ते आरडी साहेबांना ठरलं होतं, त्या ह्याला बैठकीला मी पण होतो, परंतु आरडी साहेबांचा आता वापर करायचा या निवडणुकीमध्ये त्यांना पाडायचं। आणि आता त्यांच्या आरडी साहेबांच्या जे प्रचारासाठी जे शिवानंद हैबतपुरे आहेत त्यांनाच ते आमदार करणार, हे त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये झालेला विषय आहे। मुळात आरडी साहेबांनी सुद्धा शिवानंद हैबतपुरेपासून सावध राहावं असं तमाम लिंगायत समाजाला आवाहन करतो। हे दोघं पण हे लिंगायत समाजाच्या कामं नाहीत, कारण आरडी साहेब कोण मिळेलं, कुणाचं काय, दवाखान्यामध्ये कधी कुणाला 5 पैसे कमी केलेले नाहीत। तरी माझं सगळ्या लिंगायत समाजाला आव्हान आहे, जे व्यापारपेठेमध्ये असतील, शहरामध्ये असतील, सगळ्या लिंगायत समाजाला आव्हान आहे की सलीमबाई गौंडी यांच्या पाठीशी राहावं। अजून एक मुद्दा सांगतो, लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।